तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढाकार घेणाऱ्या सुरेश धस यांनी 1.5 वर्षांपूर्वी परळीत झालेल्या एका खुनाचा दाखला देत अनेक नवे प्रश्नही उपस्थित केले। 22 ऑक्टोबर 2023ला महादेव दत्तात्रय मुंडे नावाच्या व्यक्तीचा परळी वैजनाथाच्या तहसील समोर खून झाला होता। विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी आका आणि इतर सहकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता असं म्हणत पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर निशाणा साधला। महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023ला परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं। अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही अद्यापपर्यंत। आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत। सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता, अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय। चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।